हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय. वळीते जे गाई त्यासी फार लागे काही. निवे भावाचे उत्तरी भलते एके धनीवरी. नलगती प्रकार काही मनाचा आदर. सांडी थोरपणा तुका म्हणे सवेदिना. निवे भावाचे उत्तरी भलते एके धनीवरी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपलं आराध्य असणार, जगाचं उपास्य असणार असं जे भोळं दैवत आहे त्या देवाचा स्वभाव प्रतिपादन करतात. तुकोबाराय स्वतः भगवंताला शरण गेलेले होते. शरणागत झालो ते नेहमीपणा मुकलो. आणि परोपरीने प्रत्येकाने देवाला शरण जावं म्हणून तुकोबाराय अट्टहास करत होते. कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, बैठकीच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय सगळ्यांना सांगायचे की तुम्ही देवाला शरण जा. शरण जा उदारा पांडुरंगा. पांडुरंगाला शरण जा. पांडुरंगाला शरण जा. का पांडुरंगाला शरण जायचंय तर तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. तोच आपल्याला मृत्यूच्या दुःखातून सोडवू शकतो. मृत्यूच्या दुःखातून सोडवण्याचं सामर्थ्य पांडुरंगाशिवाय जगामध्ये दुसऱ्या कोणातही नाही. दुजा ऐसा नाही कोणी जो या काळी भयातुनी करा म्हणून हठाईचा विचार. तेव्हा पांडुरंगाला शरण जा. देव मृत्यूच्या दुःखातून मुक्त करू शकतो, पण तो त्याला मुक्त करतो जो त्याला शरण गेलेला आहे. तेषामहं समुद्धरता. पण तेषाम सर्वेषाम नाही. त्यांचा मी उद्धार करतो. अर्थात जो मला शरण येतो, मन बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करतो, त्यांचा मी काय करतो? उद्धार करतो असं भगवान सांगतात. आणि म्हणून तुकोबाराय परोपरीने सगळ्याला सांगत होते की आपल्याला सगळ्याला शरण जाता येतं. शरण जाण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. कुणी शरण जाऊ शकतं. देवाला शरण जाण्याकरता अमक्याच जातीचा पाहिजे, अमक्याच वयाचा पाहिजे, अमक्याच परिस्थितीचा पाहिजे, इतकाच शिकलेला पाहिजे, एवढ्या उंचीचा पाहिजे, एवढ्या वयाचा पाहिजे, अशी काही आठ नाही. अगदी गर्भात असल्यापासून ते थेट ताटेवर बांधीपर्यंत कुठल्याही वयातला आणि कोणीही देवाला शरण जाऊ शकतो. सगळ्या करता देवाचा दरवाजा उघडा आहे. जा, शरण जा. उठा, लवकर अशा प्रकारची घाई करा, त्वरा करा. पण मग लोकांनी विचारलं की महाराज दुःखातून दुसरं तर कोणी सोडवू शकत नाही, हे आम्हाला मान्य आहे. मृत्यूच्या दुःखातून तुम्ही म्हणता देव सोडवतो. आता देव सोडवतो की नाही हा आम्हाला अनुभव नाही आहे, तुम्हाला तो अनुभव आहे. पण मृत्यूच्या दुःखातून दुसरं कोणी सोडवू शकत नाही हे तर आम्हालाही मान्य आहे. मैत्र केला महाबळी कामा नये अंतकाळी आधी गेले. उद्याचा अभंग आहे.
नाही तर धन मिळविले कोडी काळ घेतल्या न सोडी. कुणी नाही सोडवू शकत. देव सोडवू शकतो, पण देवही त्याला सोडवतो की जो त्याला शरण येतो, त्याची भक्ती करतो, त्याची सेवा करतो, त्याचा दास बनतो. अरे आम्ही ठरवलंय देवाला शरण जायचं, त्याला प्रसन्न करून घ्यायचं, संतुष्ट करून घ्यायचं. पण तुकोबार आहे असा एक नियम आहे, व्यवहारामध्ये असा नियम आहे की जसा अधिकारी असतो तसं त्या अधिकाऱ्याला प्रसन्न करून घेण्याच्या लाचेचं स्वरूप असतं. चतुर्थ श्रेणीचा सामान्य शिपाई असेल, 10 रुपये दिले चहा प्यायला तरी ते म्हणतो जा साहेब. रस्त्यावर एखाद्या पोलिसांनी वाहनाला 10 रुपये, चालता चालताच काही गाड्यावाले तर ते उभे बी नाही करत, चालता चालता टेकवते, ते 10 रुपयात ऐकत. पण जर आरटीओ उभा राहिला असला तर असं 10 रुपयात थोडी ऐकतो. मग तो त्याला नुसतं साहेब म्हटलं का लगेच 100 रुपये वाढवतो तो. पण त्याला कितीही रुपये दंड करायचा काय असतो, अधिकार असतो. त्याला 10 रुपये नाही भागवत, मला 1000-500 रुपये, जशी त्याची लायकी असेल तसं जास्त द्यावं लागेल. एखाद्या मंत्र्याला खुश करायचं असलं, मंत्र्याच्या खालच्या सचिवाला खुश करायचं, तिथं तर 1000 रुपयांनी भागत नाही. अशा बॅगाच भरून द्यावं लागतात, गपचिप त्या बी. लिखा नाही, पडी नाही, कुछ नाही, कुछ नाही, बॅगा भरून द्यावं लागतात. कारण जसा हे सत्ता असते तशी त्याची लाच काय असते, मोठी असते. आता हा पांडुरंग तो सगळ्या देवाचा देव आहे, तो हा देवाचाही देव, काय कळी काळाचा देव. देखिला देखिला माये देवाचा देव. तेव्हा हा जर सगळ्या जगात मोठा आहे आणि त्याला प्रसन्न करून घेतल्यानंतर तो आपलं काम करणार आहे. पण मग तो प्रसन्न त्याला करून घ्यायचं असेल तर त्याची लाचही तितकीच मोठी असणार. आम्ही तर हे असे दुबळे आहोत, तेव्हा त्याला शरण जायचं तर त्याचा स्वभाव कसा आहे, त्याला काय आवडतं, नेमकं त्याला प्रसन्न करण्याकरता काय द्यावं लागतं सांगा ना जरा. म्हणजे असं काय केल्यावर तो असा खुश राहतो. तुकोबारे समजतात अरे तसं आहे, त्याची लाचबी मोठीच आहे, नाही असं नाही. पण त्याच्याकरता फार काही घाबरायचं, विचार करण्यासारखं किंवा आपल्याजवळ नाही आणि ते त्यांनी मागितलं तर मग आपण कुठून देणार बा, अशी चिंता करण्याचं काही कारण नाहीये. त्याला फार काही लागत नाही, लागतच नाही असं नाही, पण फार काही लागत नाही. पैसे पिसे किंवा जमीन जुमला असलं काही तो मागत नाही. पहिले चरणात सांगतात वळी ते जे गाई त्याशी फार लागे काही. जे गाई वळीत त्यास काय फार लागे. या ठिकाणी भगवंताचा स्वभाव सांगत असताना वैकुंठाधीश कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असले नाही, असं नाही त्याचं वर्णन केलं. सर्वसामान्याला आपलंसं वाटण्याकरता ते आपल्यातला असं तो सामान्य असं वाटलं पाहिजे ना, म्हणून तो कोबारे सांगतात ते काय गाई वळतंय, ते गुराखी गुराखी. आणि मग शाळेत जाणारे तरी थोडे शिष्ट राहतात. गाई वळणारे पोरांचं काय नसतं महाराज. पायात चप्पल असला काय नसला काय, चेडीला करदोडा असला काय नसला काय, त्याला लगे असं साबण लागतो, थोबाडाला ते फुफुटा पुसावा लागतो, केस इचरलेले असते. गुराखी पोराचं तसं काही नाही राहत. सकाळीच आंघोळ केली पाहिजे असंही नाही काय, दातच घासलीच पाहिजेत असं काही नाही. तर सगळं गुराखी पोरांचं विश्वच वेगळं राहतं महाराज. ते आंघोळ करणार तर मग दुपारच्या वेळेला साठलेल्या पाण्यामध्ये डावामध्ये इकडं मसाडन तिकडं दे, 2-2, 3-3 तास तिथंच डुबत राहतील. आता असं गुराखी पोराचं साधं काम राहत. हे
बसले ते काय, त्याला हातरू नाही लागत नाही, काय नाही, फुफोट्यात बसते, कसंही राहते, त्यांना कसंही चालतं. गुराखी पराला तसं हे पण गुराखी आहे. भगवंताचा परिचय देत असताना तुकोबाराय कोणत्या रूपाने देतात? वळीते जे गाई, जे गाई वळीते, हे गाईला वळवून आणतंय, गाईला राखतंय, गाईला वळवतंय. गाईला वळवावंच लागतं. गुराख्याकडे काम तेच असतं. गाई चरत 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 असं लांब जायला लागल्या कि मग त्यांना पुन्हा मागं घेऊन यायचं, त्या ठिकाणावर सोडायचं. पुन्हा त्या चरत चरत लांब जात असतात, पुन्हा त्यांना वळून आणावंच लागतं. त्यातली त्यात पिकं वगैरे असली तर मग थोडं जास्त सावध राहावं लागतं, उभाच राहावं लागतं काठी घेऊन. मरेच ते बांधावर जर चारायचे असले ना जनावर, पूर्वी असे मोठे मोठे बांध असायचे 20-20, आता बांधच राहिला नाही. मग ते बांधावर चालवायचं, दोन्हीकडून पिकं असली तर मग दोन्हीकडून उभा राहावं लागतं माणसं त्या गाई राखणारला. ते चांगलं असतं बांधावर चरायला, ते खाते खाते. पण मोकार काय काय असं ते खात खात लगे इकडं तोंड घालून लगे एखादा धान्याचा कोंब उचले. गाई राखणारे भाषे हुशार, तिने इकडं तोंड केलं की धाड दिसे त्या थोबाडावरच काठीचा टोला मारी दे, पुन्हा इकडं चरते. ते काठी असावीच लागते, ती त्याच्याशिवाय जमतच नाही. गाई राखणाऱ्याच्या हातामध्ये काठी लागतेच, नाहीतर पार विष्णू सहस्रनाम संपल्यावर काही काही गाय येतात, मोकार गाय राहते. काय काय त्यांच्या आई बापांनी त्यांना तसं वळणच लावलेलं, ते तरी काय करतील? त्या दावणीवर किती की खाऊ घाला, घास आणून टाका, हे आणून टाका, मोकार कोणाच्या तरी शेतात गेल्याशिवाय राहणारच नाही. त्याच्यामुळे ते गाई राखणारला सावधच राहावं लागतं, काठीच लागते हातात त्याच्या. तर ते सावध, तसं हे गाई वळणार आहे. आता गाई वळणार असल्यामुळे मग त्याच्या हातात काय आहे? काठी पण आहेच. पण मग गाई वळणार असल्यामुळे मग सामान्य तुम्ही पाहा ना, एखादं चप्रशी जरी असलं तरी, गाई वळणार घरच्या गाई वळतो, मालक राहत होतो, हे चप्रशी राहतो, तरी पण ते कसं कडक राहतं. आणि गाई वळणार, 100 एकराचा मालक असलं तरी मग आपलं त्याच्या दोतराला कधी साबण मिळालं नाही मिळालं, म्हणजे राहणं काय असतं त्याचं साधं असतं. तसं तुकोबाराय वळीतेचे गाई या परिचयातून पहिल्यांदा सांगतात की त्याचं लय असं शिष्ट काम नाहीये, साधं काम आहे. पण त्याच्यात गर्भित अर्थ हाही आहे की जे गायी वळीते, म्हणजे पांडुरंगाच्या भक्ताला फार मोठा आधार आहे. परमार्थाची इतर जी साधना आहेत, भक्ती हेही परमार्थाचं साधन आहे, तसेच परमार्थाची इतर साधने आहेत. योग आहे, तप आहे, तीर्थयात्रा आहे, दान आहे, यज्ञ आहे, ज्ञान आहे. पण ही साधना करत असताना साधकाला स्वतः गायी वळाव्या लागतात. परमार्थ जो कठीण जातो तो इथंच कठीण जातो. गायी वळाव्याच लागतात, कोणत्याही साधनाने गेलं तरी गायी वळाव्या लागतात. योगाचं साधन केलं तरी त्यालाही गायी वळाव्या लागतात, ज्ञानाचं साधन केलं तरी त्यालाही गायी वळाव्या लागतात. शम म्हणजे काय? शम शब्दाचाच अर्थ गाय वळण आहे. गायीमध्ये 2 प्रकार आहेत, काही बाहेर बांधलेले आणि काही आत बांधलेले आहेत. बाहेर बांधलेले 10 आहेत आणि आत एकच आहे, पण ती इतकी मोकार आहे की ती 10 पेक्षा बेकार आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा तू गायी वळतो ना, बस बाकीच्या बी नाही, फक्त एकीकडे तू आमच्या लक्ष दे, मग बाकीचे आम्ही पाहतो.
पण एक लईच मोकार आहे ती, आमच्या हातीच लागत नाही. तू का म्हणे तो राख मनेरी, मग त्या एरी आम्ही जाणू. तू मनेरी राख, मनेरी नावाची गाय आहे तुमच्याकडे आहे ना? असल लय चावट आहे, नुसती आहे नाही सगळ्याकडेच आहे ती. तेव्हा ज्ञानेंद्रिय या 5 गाय आहेत, कर्मेंद्रियाच्या 5 गाय आहेत आणि मन हे 11वी गाय. परमार्थ करायचा असेल, कोणतंही साधन असलं तरी ह्या गायी राखाव्या लागतात. ह्या गायी मानवाला परमार्थ करू देत नाही. जर त्या मोकार सोडल्या नाही परमार्थ करू देत. भजनी सगळं गायन येतं, वादन येतं. जर त्याच्या गायी मोकार असले तर ते इकडं रूप पाहता लोचनी असतं, तिकडे ते तंबाखू सगळं. ज्या तोंडात अमृतापेक्षा गोड नाम घ्यायचं त्या थोबाडामध्ये ते विष टाकीत आणि चगळीत राहत. गायी जर राखल्या नाही तर ह्या गायी त्याचं आध्यात्मिक व अधिभौतिक कल्याण होऊ देत नाहीत. इथं नाही प्रमाण बसत. ते तुला कीर्तनकार व्हायचंय आता. विषय समजला पाहिजे, विषय काय चालू आहे आणि त्या विषयाला पोषक अशा प्रकारचं प्रमाण हे ठीक आहे. त्या ठिकाणी ते प्रमाण ठीक आहे, या चालू विषयावर बसत नाही. मी काय सांगत होतो, हा हा जर इंद्रिय रूपी गायी मोकार असतील तर त्याला कितीही चांगलं कीर्तन करता येत असलं, कितीही चांगलं भजन म्हणता येत असलं, कितीही चांगलं वाजवता येत असलं, त्याला या गायी देवाकडं जाऊ देत नाहीत. कारण या गायीला चारा लागतो विषयाचा, आणि त्या मग विषयाकडे धावतात. आणि त्या विषयाकडे धावत असताना त्या मनाला घेऊन धावतात. आणि देवाकडे जायचं असतं ते मनाने जायचं असतं. जे मन विषयाकडे जावतंय ते मन देवाकडे कसं जाईल? कारण विषय बाहेर असतात आणि मन आत आहे. एकच व्यक्ती आत आणि बाहेर कशी जाऊ शकते? आत जायचं असेल तर बाहेरच्याकडे पाठ करावी लागते, आणि बाहेर जाणाराची आतल्याकडे काय होत असते? पाठ अशा प्रकारचे होत असते. म्हणून दोन्ही चिडिया दो दो ना बने, एकले एक ढाल. गायी ओळाव्या लागतात. आणि महाराज ह्या गायी इतक्या गरीब, सहज आणि वळण सोप्या नाही. बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षति. इंद्रिय अत्यंत बलवान आहेत. विद्वानाला सुद्धा, जसं ते काही काही जनावर मोकर राहते महाराज, त्याला दाव बांधलेलं असतं मूर्खीला. ते दाव माणसाने धरलं तर त्याला वडीत घेऊन जाते त्या, पण मूर्खीने आवरत नाही. मग त्याला येसन घालावं लागत. काही काही तर येसनीला सुद्धा काय करीत नाही, जुमानीत नाही. तसे हे इंद्रिय अत्यंत बलवान आहेत. विद्वांसमपि, चांगल्या चांगल्या विद्वानाला सुद्धा सहज आपल्या बरोबर विषयाकडे ओढून नेल्याशिवाय राहत नाही. आणि मग साधक परमार्थ करणारा जो मेटाकुटीला येतो तो इथंच येतो. प्रत्याहाराचा आधाडा ज्ञानोबांनी त्याला असा नीट चढ मांडलेला आहे. नीट चढ. चढायला पायऱ्या तर नाही, पण नखी सुद्धा टेकत नाही. चढायला लागला का घसरून आदळलाच. तसं इंद्रियांचा निग्रह करणं म्हणजेच गायी वळणं. परमार्थ इथंच परमार्थ जड जातो. लोकांना असले परमार्थ असले बाबा लागतात. काही खा, काही प्या, कसं करा, फक्त आमच्याकडे एकदा या. लय गर्दी राहते मग त्यांच्याकडे. पण मग पदरात काय माती पडल, माती तुझी आई आणि तुझ्या गुरुची आई.
जर इंद्रिय वळली नाही तर मन अंतर्मुख होणार नाही, आणि मन अंतर्मुख होणार नाही तर पांडुरंगाची आणि त्याची भेट होणार नाही. त्याच्याकरता मार्ग कोणताही असो, इंद्रिय निग्रह म्हणजे गायी वळणं हे प्रत्येक मार्गामध्ये आवश्यक आहे. भक्तीमध्ये हा सोपा आहे की भक्तीत गायी वळायला ह्यो मदत करतो, कारण त्याला गायी वळायची लय आवड आहे. भगवंतानी अवतार घेतला तो कंसाला मारण्याकरता प्राधान्याने अवतार घेतला होता, राक्षसांना मारण्याकरता. राक्षस गोकुळात नव्हतेच, गोकुळात सगळे गवळी होते. राक्षस कुठं होते? मथुरेतच होते. आणि हा प्रगट कुठं झाला? मथुरेतच प्रगट झाला, पण गोकुळात गेला. जेव्हा तुला मथुरेत काम आहे गोकुळात कसं नाही? पहिले थोड्या गायी वळून येतो म्हणे, कारण गायी वळल्याशिवाय राक्षसांना मारण्याची ताकद नाहीये, त्याच्यामुळं अगोदर गायी वळायला गेला. असा हा गायी वळत असल्यामुळं परमार्थामध्ये हे थोडंसं सोपं आहे की आपण काही प्रयत्न केला, थोडं त्यांनी काही मदत केली की मग या गायी तेवढ्या त्रास देत नाहीत जेवढ्या इतर साधना करणाराला त्रास देतात तेवढ्या. तेव्हा वळी ते जे गायी वळते, वळत्या गायी धावे घरा, अमुच्या करी येर झारा, नाव घेता तो जवळी, बहु भला कान्हो बळी. कृष्णाच्या बरोबर राहणाऱ्या पोरांना कुणीतरी विचारलं एका पत्रकाराने, करे कृष्ण कसं काय वाटतं तुम्हाला? तुम्ही त्याच्या बरोबर राहता, हाणतो ना, कसं वाटतो रे? तेव्हा ते एक पोरग सांगते, अरे कृष्ण लय चांगला आहे, बहु भला. का चांगला आहे त्याचं कारण सांगितलं तर वळत्या आमच्या गायी वळण्याकरता तो स्वतः धावतो. वळी ते जे गायी वळतोय, परमात्मा गायी वळतो. आणि त्यामुळं मग साधा अशा प्रकारचं त्याचं राहणे, त्याला संतुष्ट करण्याकरता, त्याला प्रसन्न करून घेण्याकरता, त्याला खुश करण्याकरता फार काही लागे. त्याला काय फार लागते? गुराकी माणसाला काय नाही, त्याला तुम्ही गुरं राखणारे, त्याला थोडी तंबाखू नाही तर एक बिडी वाढायला दिली तर तेवढ्यात किती का खुश होऊन जाते. ऑफिसमध्ये बसलेला एखादा बोका आणि गायी वळणारा एखादा गुराखी, दोघालाही प्रसन्न करून घ्यायचं. ह्यो बोका इतक्या लवकर प्रसन्न होतो नुसतं तंबाखू दिल्यावर? त्याला असे बंडल द्यावं लागतात त्याला प्रसन्न करायला. गुराखी माणसाला प्रसन्न करायला एवढं काही नाही लागत. म्हणून तो कोबाराय म्हणतात, त्याशी लागे फार काही. त्याला फार काय लागतं? पण म्हणजे काहीच लागत नाही असं नाही म्हणलेला, फार लागत नाही म्हणजे लागतं, किंवा जे लागतं ते ह्यांना फार वाटत नाही. ते चेकवर असं आहे महाराज, ते चेकवर आकडा टाकला की त्याच्या पुढे काय लिहावं लागतं? फक्त 11 लाख. फक्त. त्या फक्तला काही मर्यादाच नाही, ते किती आकडा असला की पुढं काय येतं? फक्त. तसं फार कदाचित तुकाराम महाराजांना जे लागतंय ते काय वाटत नसेल, जास्त वाटत नसेल, म्हणून तुकोबाराय म्हणतात त्याला काय लागतं? त्याशी फार लागे काही. जे गायी वळीते, जे गायी वळणार आहे त्याला प्रसन्न करून घेण्याकरता फार काही लागत नाही. त्याशी फार लागे काही. महाराज फार काही लागत नाही असं तुम्ही म्हणले, ठीक आहे, पण मग फार काही लागत नाही म्हणजे काय नाही? काय आहे, लोकाला आहे ना जड कुठं जातो? पैसे द्यायचे म्हणले की जड जातात. वेळ द्यायचा म्हणलं की काय जातं? काहीला पैसे द्यायला जड जातं, काहीला वेळ द्यायला अशा प्रकार जड जातं. तुकोबाराय म्हणतात त्याला पैसा बी लागत नाही आणि तुमचा वेळ पण लागत नाही, त्याच्यामुळे त्याशी लागे फार काही. त्याला पैसा नाही द्यावा लागत, त्याला पैशाची काही कमी नाही. कारण पैशाची जी खातं पैशाचं ज्या मंत्र्याकडे आहे, तो मंत्री त्याची बायको आहे. लक्ष्मी ऐशी
जयाची दासी, नाही का. पैशाची देवता लक्ष्मी आहे, म्हणून दिवाळीला कुणाचं पूजन केलं जातं? लक्ष्मी पूजन केलं जातं, कारण धनाची देवता आहे ती. आणि ती लक्ष्मी याची दासी आहे, दासी लक्ष्मी याची, जयाची दासी. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. त्याच्यामुळं आता आपण दलिंदर असल्यामुळं आपल्याला पैशाचं फार काय वाटतं. आपल्याला देवापेक्षा सुद्धा पैसा काय वाटतो? मोठा वाटतो. देवापेक्षा आपल्याला म्हणण्यात तुमचा अर्थ कळाला ना. आपल्याला म्हणजे नुसते संसार करणारला नाही, आपल्याला म्हणजे भट्टे वाढणारे, गळ्यात ज्यांच्या माळा आहे, देवाचे भक्त म्हणून जगात जे मिरवतात, त्या आपल्याला सुद्धा कोण मोठा वाटतो? पैसा. पैसा मोठा. देवाकरता आपण पैसा सोडतो का पैशाकरता आपण देव सोडतो? बघा वर्ग, जरा बघा, थोडस असं माग फिरून बघा ना, की आपण कोणाकरता काय सोडतो, आणि मग ज्याच्याकरता जो सोडतो तो त्याच्यापेक्षा काय असतो? मोठा असतो. हे मानव अशा प्रकारचं लागतं. पैसा. तर त्याला काही पैसा नाही लागत, तेव्हा आपल्याकडून पैशाची नाही अपेक्षा करत. बा एवढं जरी म्हणलं ना तर लोक बरेच मोकळे फ्री होतात. लोक लोक काय द्यावं लागत कोणास, काय द्यावं लागत तू गोबर आहे म्हणतात, त्याला काही भार नाही लागत. पण तू गोबर आहे, तुम्ही पैसा लागत नाही म्हणले ठीक आहे, पण भार लागत नाही म्हणले म्हणजे काहीतरी लागतं ना. काय तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुकाराम महाराज देव हुशारच म्हणा, देवा काही मागणे आम्हा अनुचित, आम्ही तुला काही मागत नाही, काही मागत नाही, काही मागत नाही, काहीच मागत नाही असं नाही म्हणलेलं. काही मागत नाही म्हणजे एक धागा तसंच ठेवलाय ना. तसं फार लागत नाही म्हणजे थोडं लागतं, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे लागत ते नेमकं काय लागतं सांगा ना. ठीक आहे, पैसा लागत नाही, जमीन लागत नाही, कपडे लागत नाही, अमकं लागत नाही, तमकं लागत नाही, मग लागतं काय हे सांगा. कशाने तो प्रसन्न होतो, कशाने तो खुश होतो, त्याला खुश करण्याकरता नेमकं काय करावं लागतं तो कोबर आहे दुसऱ्या चरणात सांगतात. निवे भावाचे उत्तरी भलते एके धनेवरी. भावाचे उत्तरी निवे. बस तो प्रसन्न होतो, खुश होतो. कशाने? उत्तरी. उत्तरी निवे. नुसतं महाराज त्याची स्तुती केली, त्याची प्रार्थना केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदघना अविनाशा. त्याची नुसती स्तुती केली, त्याची प्रार्थना केली, त्याचं वर्णन केलं, त्याची निंदा बी केली, तरीही निवे. त्या नकरानी त्याची स्तुती बी नाही केली, त्याची काय केली होती? निंदा केली होती. कोण नकर? तुम्हाला नकर माहित नाही का? अरे राम राम राम, म्हणजे सगळी पहिल्यापासून तुम्हाला ती गोष्ट सांगावं लागणार. पुराणामध्ये ती कथा आलेली आहे. गजेंद्र आणि पूर्वी हे दोन्ही राजे होते. मानव शरीर असताना दोघांचं लागून होतं एकामेकाचं शत्रुत्व, आणि ते शत्रुत्व ठेवून तसेच मेले. महाराज या तीन गोष्टी ठेवून मरू नाही शक्यतो. दुसऱ्याचं घेतलेलं कर्ज, दुसऱ्याशी केलेलं वैर, आणि दुसऱ्याची हत्या करू नये. का तर मेलं तरी ते पुढच्या जन्मात तसंच चालू राहतं. ऋण वैर हत्या हे तो न सुटे ने देता. मग शत्रुत्व ठेवून मेलं की हा जर साप झाला तर तो मुंगस होतो, हा मासा झाला की तो कोळी होतो, हा बकरा झाला की हो पाटील होतो. म्हणजे त्या पुढच्या जन्मात सुद्धा ते वैर तसंच चालू राहत. तर तो एक झाला हत्ती आणि दुसरा झाला मगर.
नोकर. पण आता हे पहिले राजेच असल्यामुळं त्यांचं नेतृत्व करण्याची सवय असल्यामुळं हा हत्ती झाला तरी हत्तीतला चेअरमन. ते हत्ती हा कळपाणी राहणारा प्राणी. जंगलातले जे हत्ती आहेत ते कळपाणी राहतात आणि त्या कळपाचा एक मुखिया असतो, पोलीस पाटील. त्याच्या आदेशाने त्या कळपातले सगळे वाहतात. तसा हा एका कळपाचा झाला मुख्य, म्हणून त्याला गजेंद्र म्हणतात. आणि तो नोकर झाला होता, पण तोही भलता ताकदवार होता. महाराज, मगराला याच्यामध्ये फार शक्ती असते. पाण्यात जोपर्यंत बाहेर जर निघालं तर त्याला कुत्रे फाडतात, पाण्याच्या बाहेर आलं. पण आत असेल तर तो ट्रक सुद्धा ओढून घेऊन जाऊ शकतो पाण्यामध्ये. पाण्यात खूप ताकद असते त्याला. आता तो हत्ती हा जलक्रीडा प्रिय प्राणी आहे. मग ते त्या सरोवरात जलक्रीडा करण्याकरता आले, ज्या सरोवरामध्ये त्याचा पूर्वजन्मीचा शत्रू तो नकर मगरीच्या रूपाने राहत होता. त्याच्यात मध्ये आले, एकामेकाच्या अंगावर पाणी फिरणे शिंपडायला लागले, धिंगाणा करायला लागले. ते जवळ आले की त्याचा वैरभाव निर्माण झाला. भरलाच त्याने पाय. त्याचा पाय धरल्याबरोबर तो आरडला की काहीतरी विघ्न म्हणून सगळे बाहेर पळाले. पण चेअरमनच पकडला. हत्ती हुशार प्राणी. त्यांनी लगेच त्याला बाहेर खेचण्याकरता असं सोंडीला शेपूट अशा गाठी मारल्या. पण इथून तिथून लाईनच्या लाईन केली. ट्रॅक्टर लावी देत अशी. गाडी फसल्यावर 1 2 3 म्हटलं की सगळ्यांनी एकदम जोर लावायचा. 4-5 फूट त्या हत्ती त्या मगरासह असा पुढं खेचला जायचा. त्यांचा दम झाला का यांनी एकदाच हिसका मारायचा की सगळेच्या सरोवरात येऊन पडायचे. बऱ्याच वेळ केलं, पण सगळ्यांच्या लक्षात आलं की आपल्या सगळ्याच्या ताकदीपेक्षा त्याची ताकद जास्त आहे. एकटंच मारायला लागले. आतापर्यंत तरी त्यांनी एकट्यालाच पकडले. जर त्यांनी सगळ्यालाच पकडलं तर काय व्हायचं? जाऊ दे, आता म्हातारं जाणारच तर उगो कशाला का. ज्याची तुझं गुंती ते तो मोकले. ती दिलं सगळ्यांनी सोडून. दुसरा निवाडला, त्याच्या समोरच निवाडला दुसरा. गेले निघून, सगळेच सोडून गेले. आणि मग घाबरला हा. मानव जन्मात काही कीर्तन सप्ते केलेली होती त्यांनी राजा असताना. त्याचे संस्कार ते जागे झाले. आणि मग त्याला वाटलं की आता देवाशिवाय आपलं कोणी रक्षण करणार नाही. तिथलंच त्या सरोवरातलं फूल तोडलं आणि देवाच्या नावाने फेकून प्रार्थना केली, कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके. भगवान लगेच धावून आले. मला चक्र सोडलं, त्याचा पाय पकडलेला होता नकरानी. त्या चक्राने त्याचं थोबाड फोडलं. दणका बसला की ते ढिल्ले झालं. सुटला याचा पाय. बाहेर आला, प्रभूची प्रार्थना केली, प्रभू आता मला नाही जगायचं, मला घेऊन चला. लगेच त्याला दिव्य देह दिला आणि विमानात टाकलं. याने पाहिलं, हाही भक्तच होता. यानं इकडे सप्त सुरू केला की तो बी तिकडे दुसरा बोवा आणून सप्त सुरू करायचा. त्याला वैकुंठाला जायची इच्छा झाली. भगवान निघाले. तो म्हणे, ओ देवा, ओ का रे, तुम्ही एकट्यानेच घेऊन चालले मला? ती म्हणे, तुझा काय संबंध आहे? त्यांनी माझी प्रार्थना केली. तू काय प्रार्थना केली का? तो म्हणला, आता करतो ना, मला घेऊन चाल ना. तू म्हणे, वा रे वा, आता करतो. त्याला पूर्वीपासून करायला. बरोबर, जा म्हणे, जा. मग तर त्यांनी गाडी बंद केली. काय करणार आहे तू? पाहून घेन. अब सांग ना, तू काय करणार आहे? हलकी घेईन, सगळ्या जगात दौंडी देईन. सांगन सगळ्याला, काय कोणी माळा घालू नका आणि कोणी सप्ते बिप्ते करू नका. हे सगळे कीर्तनकार याचे दलाल आहे. काय कोणाचा उद्धार फिद्धार करत नाही, काय नाहीये. माझा अनुभव आहे. मी त्याला प्रत्यक्ष पाहिलं तरी त्यांनी माझा काय केला नाही, उद्धार केला नाही. तुम्ही नुसतंच इठ्ठल करून कुठं तुमचा उद्धार होणार आहे? काय करू नका. त्याला वाटलं खरंच की मग हा जर असं सांगायला लागला तर आपल्या कीर्तीला काय लागल, डब्बा लागल. ते म्हणे, या बैस.
म्हणजे अशा प्रकारे त्याची निंदा जरी केली तरीही तो काय होतो, प्रसन्न होतो. निवे, पण मात्र उत्तरी निवे, त्याला जर आपण बोललं तर तो प्रसन्न होतो. पण ते कसं बोलावं लागतं, प्रेमाने बोलावं लागतं. नाही तर कंसही बोलला होताच ना. रावणाचं आणि रामाचं काही संभाषण झालं नाही असं नाही, त्यांचंही झालं होतं. भावाचे उत्तरी प्रेमाने जर त्याच्याशी बोललो आपण, काहीच लागत नाही महाराज. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझं व्हावा आहे देव. हा, तरी हा सुलभ उपाव. निवे भावाचे उत्तरी, प्रेमाने अशा प्रकारचं जर त्याच्याविषयी बोललो, त्याच्याशी बोललो, त्याच्याविषयी. कीर्तनामध्ये आपण बोलतोच. तुकोबारायांनी जे म्हटलेलं आहे की कोठे नका पाहू करा हरी कथा, तेथे अवचिता सापडेल. अनेक नका करू चेष्टा, व्हाल कष्टा वर पडा. सुखे करा हरी कथा, सर्वथा हे तारील. तर त्याचं कारण हे आहे की कीर्तनामध्ये देवाविषयीच बोलायचं असतं आणि प्रेमाने बोलायचं असतं. कीर्तनाचं भांडवल देवाविषयीचं काय आहे, प्रेम आहे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप, प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव. तेव्हा प्रेमाने त्याच्याशी नुसतं बोललं, प्रसन्न होतो तो. प्रसन्न होतो. आणि मग त्या प्रेमानं त्यांनी काही बी दिलं, तृप्त होतो. भलं ते एके धनीवरी, भलं ते एके. जसं त्या गजेंद्राने काय दिलं, फक्त फुल दिलं, फुल. परमात्मा तृप्त झाला. काहींना तर फुल सुद्धा देता आलं नाही. त्या द्रौपदीने काय दिलं, भाजीचं पान दिलं, त्याने तो तृप्त झाला. त्या यांनी नुसतं पाणी अर्पण केलं. कोणी रंती देवानी नुसतंच काय दिलं, पाणी अशा प्रकारचं दिलं, तरी तो प्रसन्न झाला. दासीपुत्र कन्या विदुर, त्यांच्या पत्नीने फळवी नाही, फळाची साल्ट दिली, तरी तो पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्तिपूर्वकमश्नामि प्रयतात्मना भलते एके धनीवरी. बस त्याला काही लागत नाही, न लगती प्रकार काही मनाचा आदर. बस त्याला दुसरं त्याच्याकरता फार प्रकार पाहिजे असं नाही, मग मनाचा पण आदर पाहिजे. मनात त्याच्याविषयी पराकोटीचा आदर असला की मग काहीही चालतं त्याला. त्याच्याकरता तो आपलं मोठेपण बाजूला ठेवतो. सांडी थोरपणा तुका म्हणे सवे दिना. दिन असेल तर त्याच्याबरोबर आपणही दिन बनतो. आपला मोठेपणा तो काय करतो, बाजूला ठेवतो. निवे भावाचे उत्तरी भलते एके धनीवरी. पुंडलिक